मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वैतरणा नदीत पात्रात बुडून तरुण वाहून गेल्याची घटना घडली। कैलास मडवे असं या तरुणाचे नाव असून तो चिंचणी गावचा राहणारा होता। एकविरा देवीचे दर्शन घेऊन कैलास मित्रांसह पायी परत येत होता। एवढी भरधाव वेगातील ट्रकची धडक चुकवण्याच्या नादात नदीत पडल्याने तो वाहून गेला। नदीपात्रात वाहून गेलेल्या कैलासचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आले आहे। हे शोधकार्य अद्याप सुरू आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामध्ये चिंचणी गावातील रहिवासी असलेला कैलास मडवे हा तरुण आपल्या मित्रांसोबत रविवारी एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेला होता। दर्शन घेऊन परतीच्या प्रवासात असताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडला। दुर्वासा गावच्या हद्दीत वाहतूक कोंडीमुळे त्यांची कार महामार्गावरील ट्रॅफिकमध्ये जाम अडकली। वाहतूक कोंडीचे कारण जाणून घेण्यासाठी कैलास मडवे व त्याचा एक मित्र कारमधून बाहेर पडले आणि राष्ट्रीय महामार्गावरून दुर्वासा परिसरातून मस्तान नाक्याच्या दिशेने पायी चालत होते। चालत राष्ट्रीय महामार्गावरील वैतरणा नदी पुलावर ते पोहोचले। यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या ट्रकची धडक बसेल व अपघात होईल या भीतीने कैलास मडवे या तरुणाने पुलाच्या कठाड्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात तो वैतरणा नदीत पडला। या घटनेची माहिती मनोरा पोलीस आणि महसूल विभागाच्या नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर मनोर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली, मात्र रात्रीची वेळ असल्याने नदीपात्रात पडलेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी शोधकार्य राबवण्यात मर्यादा आल्या। पालघर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस बरसत असून नदी नाले ओसंडून वाहत आहेत। वैतरणा नदी देखील इशारा पातळीवर वाहत असून नदी प्रवाह खूप अधिक आहे। नदीत पडलेला तरुण कैलास मडवे नदीपात्रातून वाहून गेला असून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही। सोमवारी सकाळपासून वैतरणा नदीपात्रात वाहून गेलेल्या कैलास मडवे या तरुणाचा शोध घेण्यासाठी शोधकार्य सुरू करण्यात आले आहे।